कितीही मुद्दा नाकारला तरी सर्वाधिक जास्त सामाजिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न बीड जिल्ह्यात झाला। मराठवाडा एपी सेंटर राहिलं होतं, मात्र त्यातही बीड जिल्ह्याला जास्त पॉलिटिकली सेंटर करण्यात आलं। याचा निवडणुकीवर काय परिणाम? हो, हे नाकारण्याचा मुद्दाच नाही। मी दरवेळी हेच स्वीकारलेला आहे की नक्कीच तो अंडर करंट होता। प्रचंड लोकांच्या मनामध्ये अस्थिरता होती, बुद्धिभेदाचं वातावरण होतं। पण मला वाटतं की विकसनशील नेता आणि स्थिर सरकार हे डोळ्यासमोर ठेवून सत्सद विवेक बुद्धीवाला मतदान करेन आणि विजयाकडे आम्हाला नेईल। मुंडे साहेबांनी सांगितलं होतं की 2014ला तुम्ही राज्यात 700 सभा घेतल्या होत्या, मात्र या निवडणुकीमध्ये कुठेतरी पंकजा मुंडे बीड आणि जवळच्या परिसरातच होत्या। राज्यनिहाय त्यांचा दौरा दिसला नाही असं सातत्याने टीकाही होते। नाही, असं अजिबात टीका होत नाही। मी राज्यातही गेले आणि आताही जाणार आहे। उद्याचा मतदान झाल्यानंतर परत पुढे मी नाशिक, दिंडोरी आणि मुंबईच्या सभा घेणार आहे। मी राष्ट्रीयात होते, पण माझ्या राज्याच्या नेत्यांनी सुद्धा यावेळी मला सांगितलं की इथेच फोकस करा। जसं तुम्हीच तुमच्या तोंडून सांगितलं की हे थोडंसं एपी सेंटर झालं होतं आणि मी इथे जरी बसून निवडणूक लढत असेल तर इथे जे मी काही पावलं उचलते त्याचा परिणाम नक्कीच राज्याच्या अनेक मतदारसंघावर होतो आणि तो इथे बसल्या बसल्या सकारात्मकच झाला असं मला वाटतं। पण ज्या पद्धतीने निवडणूक मूव्ह झाली आहे ती सकारात्मक झाली। या बीडची बहादर जनता आहे। प्रत्येक आरोपांना, प्रत्येक अफवांना ते खोटं ठरवत आलेले आहेत आणि तसंच ते ठरवतील। ते सत्सद विवेक बुद्धीने मतदान करतील असा मला विश्वास आहे आणि त्यांनी ते करावं। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीणसह मी ओम देशमुख, पुढारी न्यूज, परळी।